त्यांना सांगतोच टेस्टी आहे, स्वतः खातं काय त्यांनी घेतलं कच्छा. आणि व्लॉग संपलेला नाही, पुढं घरी जाऊन आम्हाला काम आहे गणपती बाप्पाचा. उद्या गणेशोत्सव आहे, त्यामुळे एक गणपती तयार करायचा राहिलेला, त्यासाठी तयार करत आहे गणपती. शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज ब्लॉग सुरू करत आहे पनवेलमधून. आम्ही आता पनवेलला आलेलो आहे, पाहू शकता पनवेल सिटीमध्ये आहोत आता आम्ही. प्रणालीसुद्धा आलेली आहे सोबत. प्रणाली आणि तिचा भाऊसुद्धा आलेला आहे सोबत. त्याचा अक्षय आलेला आहे सोबत. अक्षय प्रणालीचा भाऊ आहे, त्याचा काम होता पनवेलला, त्याच्यासोबत आलेलो आम्ही आज. आणि आता आम्ही दोघं थोडं फिरतोय, कारण शैला आलेला कंटाळा, त्याला भूक पण लागलेली आहे, तर चाललो आहे त्याला हॉटेलला घेऊन. आणि इथे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे. पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर स्वार असलेला स्मारक. मी त्याला आता हॉटेलला नेतोय. शे काय खाणार आहेस, काय खायचं आहे? सँडविच खायचं आहे. इथे दिसत आहे समोर, तिथे हॉटेल दिसत आहे, तिथे जाऊया, तिथे सँडविच मिळेल असं वाटतं. मोमोज नको. A few moments later. प्रणाली आलेली आहे, अक्षयला शॉपिंग करायची होती त्यामुळे त्याच्यासोबत गेलेले आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत हॉटेलमध्ये, कारण यांनी काही खाल्लं नव्हतं. आणि हा आहे अक्षय, प्रणालीचा भाऊ, पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये आलेला आहे. प्रणालीने मागवलेलं आहे पावभाजी आणि अक्षयने मागवलेलं आहे सँडविच. पावभाजी याची वाटतं. मी मागवलेले आईस्क्रीम लस्सी, कारण मी आणि श्रेयनी नाश्ता केलेला आधीच. आणि आलेले आमची आईस्क्रीम लस्सी, आणि श्रेयनी केलेली आहे सुरुवात खायची. बरोबर येणार चल. अरे सॉस करायचं चांगली. तर आता नाश्ता झालेला आहे आमचा आणि आता निघतो इथून. तर आता अक्षयला इथं सोडून स्टेशनला, रेल्वे स्टेशनला, आणि त्याला आता जायचं कामाला. आणि प्रणाली इथं बसणार आहे. आम्ही इथे बसतोय, तुम्ही या जाऊ. बसतो आम्ही इथे. अक्षयला आता सोडून आलेलो आहे मी पनवेल रेल्वे स्टेशनला. आणि आता आम्ही निघतोय डीमार्टला, पळसपे फाट्यावर असलेल्या डीमार्टला निघतोय. आता आलेलो आहोत डीमार्टला, पळसपे फाट्यावरचं डीमार्ट, पनवेल पळसपे फाटा. थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि मग निघू पॉईंटला. श्रेय तयार आहे ट्रॉली घेऊन. हां झाली, मग रिकामी ट्रॉली रिकामीच आहे. आला आला तर श्रेय त्याचं फेवरेट पार्लेजी गोल्ड बिस्किट पुडा घेतोय. अजून काय पाहिजे? नो 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 ओरिओ. आपल्या बॉडीला तू खातोस का बंद? लावाच टेस्ट हेल्दी आहे, टेस्ट सांगतोयस, स्वतः खातोस का? मकाने जेवणाचा माल. आणि आलेला आहे श्रेयचा फेवरेट सेक्शन, टॉयज सेक्शन. खेळणी फक्त बघायची, यायची नाही. टॉयज सेक्शन आलेलं आहे श्रेयचा फेवरेट. तरलंय बघा, आहे ठेव ठेव, आहे ते ठेव, ते नको घ्यावं. नाही 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 नको ठेव, भरपूर आहेत ऑलरेडी, भरपूर आहेत ऑलरेडी. घेतोय टी शर्ट्स, हे घेतलेले टी शर्ट श्रेयला. त्यांनी घेतलं कच्छा. लाल बावटा दिसतोस, लाल बावटा. डीमार्टमधून सामान घेऊन झालेलं आहे, पण अजूनही व्लॉग संपलेला नाही. पुढं घरी जाऊन आम्हाला काम आहे गणपती बाप्पाचा, ते मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळाने घरी गेल्यावर. आता कर्नाळा खिंडा क्रॉस केलेले आहे आम्ही.
पेण पनवेल हा अंतर आता खूपच कमी वाटतो. बाईकवर यायला काही वाटत नाही, कारण आता रस्ता पण चांगला झालेला आहे. आम्ही नेहमी येतो गाडीवर, रस्ता असाच मोकळा असतो, त्यामुळं काही असं वाटत नाही की बाबा हायवेला आहोत का काय आहेत. पहिल्यापेक्षा खूप असा सोपा झालेला आहे प्रवास पेण पनवेल. A few moments later. पनवेलवरून आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि लगेच आल्यानंतर लगेचच आम्ही बाप्पाचं काम करायला घेतलेलं आहे. उद्या गणेशोत्सव आहे, त्यामुळे एक गणपती तयार करायचा राहिलेला तो आता करून घेत आहेत आम्ही. प्रणाली करत आहे काम. तुम्हाला माहितीच असेल, मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझा गणपतीचा कारखाना आहे ते. याआधी कधी व्हिडिओ टाकली नव्हती, पण आता आमचं काम सुरू झालेलं आहे. आता तुम्हाला कधी कधी याच्याकडून व्हिडिओ बघायला मिळतील, नेहमी नाही पण कधीतरी. तर आता आपण बघूया प्रणाली कसं काम करते ती. गाईस तुम्ही क्ले वाले गणपती बघितले ना माझे. आज मातीचे गणपती हां, श्रेयाचे मातीचे गणपती दाखवतो, त्यांनी बनवलेले आहेत. हे बघा, हे आहेत श्रेयाने बनवलेले मातीचे गणपती छोटे, आणि त्यांनीच कलर केलेले आहेत. कला बघा त्याची. हा चंद्रावर बसलेला गणपती आहे आणि त्यांनी खाली ढग दाखवले आहेत व्हाईट कलरचे. आणि हा सोफ्यामध्ये बसलेला आहे, त्यांनी स्वतः बनवलेलं आहे आणि स्वतःच रंगवलेले आहेत. आणि इथे बघू शकता प्रणाली पितांबर नेसवण्याचं काम करते गणपती बाप्पाला. प्रणाली या कामात माहीर आहे. खूप वर्ष झाली हे काम करते ती. एकदा हा बाप्पा बघून घ्या. अजून डोळ्यांचं पण काम बाकी आहे, ते मी करणार आहे नंतर. उद्या आहे गणेशोत्सव, त्यासाठी तयार करत आहे गणपती. थोडा लेट झाला गणपती तयार करायला, कारण दुसऱ्या पण गणपती होते, त्यामुळे हा गणपती थोडा मागे राहिला. कारण हा गणपती त्याच दिवशी जाणार आहे, म्हणजे गणेशोत्सवाच्याच दिवशी सकाळी न्यायला येणार आहे. त्यामुळं हा गणपती मागे ठेवला आम्ही, आणि जे आधी जाणार होते त्यांची आधी तयार करून घेतले आम्ही गणपती. खूप मेहनतीचं काम आहे. हेल्प लागेल. हो, करतो ना. इथपर्यंत झालेला आहे, आता अजून थोडा बाकी आहे. आता बघा पितांबर नेसून झालेला आहे, आणि आता शाल राहिलेली ना बाकी. शाल टाकायची आहे अंगावर बाप्पाच्या. पाहू शकता वेल्वेटचा कलर आहे, वेल्वेटचा पितांबर आहे, पिवळा वेल्वेट कापडी वेल्वेट, कापडी पितांबर आहे वेल्वेटचा. त्याला किनार बघा मस्त मारलेली आहे ग्रीन कलरची. आणि अजून ज्वेलरी पण करायची बाकी आहे, आणि डोळ्यांची आखणी पण बाकी आहे. भरपूर काम बाकी आहे. आज रातोरात तो करायचा आहे पूर्ण. सकाळी न्यायला येणार आहेत. पितांबर नेसून झाला आहे, आता शाल लावत आहे. आता बघू शकता इथपर्यंत एवढं काम झालेलं आहे गणपतीचा. पितांबर नेसून झालेला आहे, शाल पण टाकलेली आहे, आणि थोडी ज्वेलरीसुद्धा केलेली आहे. पाहू शकता किती छान वाटतं. शे एकदम जरा काळोख बघू शकता ज्वेलरी थोडी अजून पूर्ण करायची आहे, थोडीशीच केलेली आहे. आता वाजलेत किती बघा, 11:15 वाजले आहेत. 11:15 वाजले, त्यामुळे आता थोडं काम सकाळी पहाटे उठून करणार आहे. हा बघा पसारा किती काढायला लागला आहे. हे कापडं काढलेले आहेत बघा, लेस इथं टाकी भरून कापड आहेत सगळे. इकडे पण बोस्का भरलेला आहे कापडांचा. एवढी सारी भेटत असते. आता मी आखणी करून घेतोय. रात्रीचे 11:30 वाजले, पण सकाळी गणपती न्यायला येतील, त्यामुळं आता मी तो काम पूर्ण करतोय. आता माझं सेटअप आलेलं आहे, ब्रश आणलेले आहेत, कलर आणलेले आहेत, आणि आता घेतो आखणी करून. आखणी म्हणजे डोळ्यांचं काम करून घेतो.
फायनली बाप्पा तयार झालेला आहे. आता तुम्ही दाखवतो तुम्हाला बाप्पा कसं झालेलं आहे. आता आपण पाहू शकता तुम्ही प्रणालीने सकाळी उठून ज्वेलरी केली पूर्ण. काल रात्री अर्धवट ठेवलेला होता आणि आज पूर्ण झालेली आहे. आज आहे गणेशोत्सव, तर आता थोड्या वेळाने घ्यायला येतीलच गणपती. तर मग आता मी या ब्लॉगचा करतो एंड. गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि नवीन असतील तर मी चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढल्या ब्लॉग. बाय.